नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल जोगेश्वरी ग्राफिक्सवर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य दिन या विषयावर 3 बॅनर घेतलेले होते। त्यापैकीच हे 2 आहेत। तर आता आपण रक्षाबंधन या विषयावर बॅनर घेऊन आलेलो आहोत। तर चला वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। तर सुरुवातीला आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घ्यायचं आहे। तर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर त्याला सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल। त्यानंतर याची बॅनर साईज जी आहे ती 5,000 हाईट आणि विड्थ ही आपल्याला करून घ्यायची आहे। स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपण बॅनर बनवतो। तर त्यानंतर हे डिफॉल्टचं टेक्स्ट आपण डिलीट करून घेतलेलं आहे। आणि मित्रांनो, याचा बॅकग्राऊंड कलर आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला एडिटिंग करायला सोपं जातं। कुठलाही एक रँडम कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर जाऊन तुम्हाला जे मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करून ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणावरून किंवा त्या फोल्डरमधून आपल्याला बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आणि इमेजच्या सेटिंगमध्ये जाऊन त्याचा एक्सपेक्ट रेशो हा आपल्याला 100 करून घ्यायचा आहे। आणि पॅनलमध्ये जाऊन त्याला लॉक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, दुसरी इमेज पण आपल्याला तशीच ॲड करायची आहे। दुसरी फॉग इमेज आहे। बॅनरला थोडं अट्रॅक्टिव्ह लुक यासाठी फॉग इमेज आपण वापरतो, जेणेकरून बॅकग्राऊंड छान दिसतं। तर परत आपण एकदा एक फॉग इमेज पुन्हा एक ॲड करणार आहोत। मित्रांनो, एक लेअर ॲड करून हे आपलं बॅनर रेडी होत असतं। त्यामुळे प्रत्येक लेअर महत्त्वाची आहे आणि प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। ही इमेज आपण इथं सिम्पली लॉक करून घेणार आहोत। त्यानंतर पुढची लेअर आपल्याला ही टेक्स्टची ॲड करायची आहे। रक्षाबंधन सिम्पल टेक्स्ट आहे मित्रांनो। त्याआधी एक फॉग PNG ॲड केलेली आहे आपण बॅकग्राऊंडसाठी, टेक्स्टच्या बॅकग्राऊंडसाठी। आणि बघू शकता तुम्ही, हा सिम्पल टेक्स्ट आहे पण अतिशय सुरेख दिसतो आहे इथं। मला तर पर्सनली खूप आवडलेला आहे हा टेक्स्ट। पुढची PNG आपण ॲड करणार आहोत। मित्रांनो, एक PNG आपल्याला व्यवस्थित ॲड करायची आहे। तर तुम्हाला मी डेमोसाठी एक पूर्ण बॅनरची पण इमेज दिलेली आहे, ती बघून तुम्ही ती ॲड करू शकता, जेणेकरून काही मागे पुढे झाल्यास तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता। मित्रांनो, सर्व मटेरियल जे आहे ते PNGमध्ये दिलेलं आहे। आणि त्या मटेरियलला डाउनलोड केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मी पासवर्ड दिलेला नाही आहे, जेणेकरून हे तुम्हाला सोपं जाईल। मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। आता आपण शुभेच्छुकचा फोटो ॲड करणार आहोत। मित्रांनो, फोटोचं बॅकग्राऊंड इरेज करणं आणि अशा नेम प्लेट्स बनवणं याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ पुढे लवकरच आणत आहोत, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। आणि नेम प्लेट्सचे वेगवेगळे प्रकार हे सुद्धा आपण त्यात कव्हर केलेले आहेत, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल। बऱ्याचशा जणांचा कमेंट्स असतात की नेम प्लेट्स बनवायचं व्हिडिओ आणा, त्यामुळे मी नेम प्लेट्सवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी लवकरच आणणार आहे। तर फायनली आपली डेट PNG आपण ॲड केलेली आहे आणि ती पण आपण लॉक करून घेतलेली आहे। तर सिम्पली आपण इथं आता बॅनर आपलं सिलेक्ट करून सेव्ह करून घेऊ। त्याची क्वालिटी अल्ट्रा करून घेऊया आणि त्याला सिम्पली इथनं सेव्ह करूया। मित्रांनो, क्वालिटी वाढवण्यासाठी आपण पुन्हा एका वेगळ्या ॲपची मदत घेतो,
ते तुम्हाला माहीतच असेल. AI फोटो इन्हान्सर म्हणून ॲप आहे. त्यामध्ये आपण आपलं बॅनर हे इन्हान्स करणार आहोत, म्हणजे त्याची क्वालिटी वाढवणार आहोत. मित्रांनो, हे मॅन्युअली आपण याआधी करायचो, पण आता या वेबसाईटमुळे किंवा या ॲपमुळे आपलं बरंचसं काम हे वाचलेलं आहे. एका क्लिकमध्ये बॅनर पूर्ण रिटच होतं, म्हणजे त्याचे लाईट्स ॲडजस्ट होतात, पिक्सल ॲडजस्ट होतात. ही पेड व्हर्जन असल्यामुळे आपल्याला फ्रीमध्ये काम करायचं असल्यास ही ॲड बघावीच लागेल. मित्रांनो, बरेचसे व्हिडिओ एडिटिंग संदर्भात मी माझ्या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करतो आणि बरेचसे आणलेले सुद्धा आहेत. ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की चेकआउट करू शकतात. फॉन्ट संबंधी, टेक्स्चर संबंधी, टेक्स्ट पेअरिंग किंवा टेक्स्ट कसा ॲडजस्ट करायचा या संबंधी मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ते नक्की चेकआउट करा. आणि त्यासोबतच आपण इंस्टाग्राम आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे, तर त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करा. आणि आपल्या काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या तिथं मांडल्यास मी त्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, फायनली आपला बॅनर इथं सेव्ह झालेला आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आपण परत लवकरच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.